आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. जे काही पैसे दिलेत ना ते देवाश्रवांनी दिले. आता देवाश्रवांना काय उत्तर द्यायचं आपण? आणि ते सगळं कर्ज कसं फेडायचं ग? खरंच सापडेल का ग सगळं सोनं? चारी बाजूने कोंडीत अडकली आहे मी. बाप्पा प्लीज मला मार्ग दाखव. काहीच कळत नाही. सई काय झालंय? म्हणजे तुला माहितच नाही काय झालं ते? नाही. काय झालंय? सकाळपासून बघते मी. कुठल्या विचारात आहेस? काय झालंय मला सांग. बोल. तेच म्हणलं. दूध आणायला एवढा वेळ का लागतोय सईंना? तर इथे मस्त सासू सोन्याच्या गप्पा सुरू आहेत. नाही गप्पा कसल्या? तुझ्या बायकोलाच विचार काय ते. का ग काय झालं? हे सकाळपासून हिच्यातला बदल तुला दिसत नाहीये का? आता तुला द्यायला म्हणून तिने ग्लास मध्ये दूध ओतलं आणि थांब तूच पी. पी म्हणजे तुला कळेल नक्की काय झालंय आणि मी काय म्हणते ते. पी. दुधाचं काय एवढं? पी तर. अरे देवा. छान तर आहे. काय झालं? तुला खारट नाही लागलं? दूध का खारट लागेल मला? बायकोला कसं सांभाळून घ्यायचं हा गुण बाबांकडून बरोबर शिकलायस. कौतुक वाटतं मला तुझं. सईला काहीतरी सलतंय देवा. मला सांगत नाहीये ती. तुला नक्की सांगेल. बघितलं सई? जानूला सुद्धा कळतंय की तुम्ही डिस्टर्ब आहात. ते काय झालंय? माझ्याशी बोला ना. काय होतंय तुम्हाला? सर आज ज्या मीटिंग झाल्यात ना त्याचे मिनिट्स मला मेल करायचे आहेत. मी आलेच. नक्कीच काहीतरी मेजर घडलंय. सईंना कसलं टेन्शन आलं हे जरा शोधायला हवं.
काय झालंय? जे बोलायला आलीयस ते बोल आणि जा. मॅम, मला वाटलं होतं गोल्ड चोरीला गेल्यानंतर घरात मोठा हंगामा होईल, ड्रामा होईल. त्या सईला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतील आणि कधी न बोलणाऱ्या जानकी काकू पण सईलाच दोष देतील. पण बघताना तुम्ही असं काहीच घडत नाहीये. वादळापूर्वीची शांतता आहे ही. जस्ट वेट अँड वॉच. तुला जे हवंय अगदी सगळं तसंच घडणार आहे. मॅम, माझा तर पेशन्सच संपत चाललाय. सिरियसली, प्रत्येक वेळी ती सई जिंकते आणि दात काढ. यावेळी ना मला तिला रडताना बघायचंय. ते लवकरच बघायचंय. आणि मला एक कळत नाही मॅम, एवढं सगळं झालं, चोरी झाली, तरी ती काहीच न घडल्यासारखी कशी काय वावरतेय घरात? आणि घरातले पण कोणीच काही तिला बोलत नाहीयेत. तुला म्हटलं ना, आपल्याला हवंय तसंच सगळं घडणार आहे. एवढा पेशन्स ठेवलायस ना, मग अजून ठेव. ओके, होईल सगळं नीट. बरं, चल. त्या सईला उद्या सगळ्यांसमोर सत्य सांगायला भाग पाडते. म्हणजे त्या सईचा चेहरा पडेल आणि तुझ्या चेहऱ्यावर स्माइल येईल. ओके ओके. हॅलो. हॅलो. हा तुषार, कळलं का चोर कोण आहे? नाही ग, अजून काहीच कळलं नाही. आणि हेच सांगण्यासाठी मी तुला कॉल करतोय की प्लीज सई, मला हे प्रकरण ऑफिशियली हँडल करू, म्हणजे तपासाला वेग येईल आणि सगळी फोर्स कामाला लावता येईल. नाही तुषार, सोनं चोरीला गेलंय हे अजून मी देवांश सरांना नाही सांगितलेलं. आणि मी जर ऑफिशियली तक्रार केली ना तर माझ्या घरी कळेल आणि खूप मोठा प्रॉब्लेम होईल. आणि हे सगळं आहे ना माझ्या घरी नाही घडू द्यायचं आहे मला. ठीक आहे सई, मला सांग किती तोळं सोनं चोरीला गेलंय आणि नेमकं काय चोरीला गेलं? आणि त्याची पावती पण आहे माझ्याकडे, मी पाठवते तुला. ठीक आहे, बघतो मी. ठेवतो फोन. बाय बाय. सर, तुमच्यापासून ही अशी लपछपी करणं मला बिलकुल आवडत नाहीये, पण मला तुम्हाला अजून त्रास द्यायचा नाहीये. म्हणून मी तुम्हाला काही सांगत नाहीये. योग्य वेळ आली ना
की मी तुम्हाला सगळं काही खरं खरं सांगेन. घ्या आधी थोडा शिरा खा. पोहे केलेले आहेत. पोहे नाही तर म्हणाल पोहेच हवे. हा हा ते आहे पण शिरा आज शिरा खातो. बरं सई तू पण बस बाळा, तुला नंतर ऑफिसला जायचंय ना. आई मी तुमच्या सोबतच नाश्ता करेन. सई बस आणि नाश्ता कर. तुला देवांसोबत जायचंय ना ऑफिसला. बस बघू बस 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 विचार नको करू तितका. चला. गुड मॉर्निंग भैरवी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. जानकी तिला वाढ. हो ताई तुम्ही काय घेणार? सॅलेड ना. सई हा तुला माहिती याच्यात काय आहे? नाही. यामध्ये माझ्या आईचं पेंडंट आहे. हे बघ. छानच आहे. दादा आठवलं आई सणासुदीला घालायची नाही. हे पेंडंट ना खरं तर आईने तिच्या सुनेसाठी ठेवलं होतं, पण वहिनीकडे तसे खूप दागिने आहेत. म्हणून मी असा विचार केला की हे पेंडंट तुला द्यावं, नवीन सुनेला. वहिनी तुझी काही हरकत नसेल तरच. हा छे मला कसला प्रॉब्लेम. उलट सईवर खूप खुलून दिसेल ते. हो तर हा हिचा मान आहे, त्यामुळे हे पेंडंट हिला मिळायलाच हवं. मी काय म्हणते सई, तुझ्यासाठी जी सोन्याची चेन घेतली आहे ना त्यात हे पेंडंट घाल. देवांच्या बर्थडेला तुला घालायला मिळेल ही चेन, नाही का? आपण एक काम करू, आपण तुझ्या मामीकडे जाऊ, तिच्याकडून ती चेन घेऊ आणि सोनाराकडे जाऊन आपण पेंडंट त्यात घालून घेऊ. चालेल? ठीक आहे, मग निघूया आपण. पण असं अचानक कसं जाणार ना? आई म्हणजे आई जर बाजारात वगैरे गेली असेल तर? सो व्हॉट, बाजारातच गेली असेल ना, तिला फोन करून सांग लवकर घरी यायला, तोपर्यंत आपण पोहोचू. हा अरे देवा बस ना, तू नाश्ता करूये. अगं नाही नको, मी आता काही खाणार नाही. ऍक्च्युली आज माझं ब्रंच मीटिंग आहे, सो तिकडेच काहीतरी खाईल. बर. ऑल्सो आई, मी आज सईंना माझ्याबरोबर घेऊन जातोय. ऑन द वे जरा काही मीटिंग बाबतीत डिस्कशन करायचं आहे, सो ते पण होईल. अच्छा. आणि या पेंडेंट मध्ये चेन पण घालायची आहे ना, सो मी करतो ते ऑन द वे. सोनाराकडे जातो आणि करून घेतो. ओके, नो प्रॉब्लेम. परफेक्ट. घे. या. ओके देन. सई, तुमचं झालं की निघूयात आपण. मी आहे बाहेर, एका फोनवर आहे. चला. हो हो. बाय 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 बाबा. हो हो बाय बाय. तुला शिरा घेऊ? चला, तुमचं चालू राहू दे. माझं झालं.
आता सईला देवांशला खरं काय आहे ते सांगावंच लागेल. आता खरं समोर येईलच, पण त्यावेळी तिचा पडलेला चेहरा बघायला आपण तिकडे नसू ना. देवा, मोठ्या संकटात अडकून पडलो आम्ही सगळेच. बाहेर पडण्याचा मार्गच दिसत नाहीये. आता तूच आम्हाला मार्ग दाखव, नाहीतर सगळं कठीण होऊन बसेल. माझ्या चुकीची शिक्षा माझ्या लेकीला भोगावी लागेल. देवा परमेश्वरा, आता फक्त तुझाच आधार आहे. हिशोबाच्या वहीचं हिशोबाचं रजिस्टर झालं तरी यांचं कर्ज काही फिटेना. आता काय उभे आहेत देवासमोर हात जोडून? हे आपलं बरं आहे. जेव्हा करायला पाहिजे होतं तेव्हा काही केलं नाही. तेव्हा इथे घोरात पडल्या होत्या, छान झोपा काढत होत्या. आणि आता देवासमोर हात जोडताय. तेव्हा कशाला करायचं मग निष्काळजीपणा? काही नाही. मला तर वाटतं सोनं या दोन्ही मायलेकींनीच लंपास केलास. सोनं बघून डोळे फिरले असतील, हाफ सुटली असेल, लपवून ठेवले असतील कुठे. ताई म्हणजे काही तू नाहीयेस, आणि सई आता जहागीरदारांची सून आहे. जे सोनं चोरीला गेलंय ना त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त सोनं तिच्याकडे असेल. नुसती जहागीरदारांची सून होऊन काय होतंय? मोठेपणा टिकवता पण यायला हवा. माझ्या लेकीनं माघार घेतली म्हणून ती जहागीरदारांची सून झाली. नाही तर उभ्या आयुष्यात तिला असं स्थळ मिळालं नसतं. जहागीरदारांची सून. पण झालंय ना आता लग्न. आता तू दुस्वास करून काय उपयोग आहे? आणि हे बघ, ताईला आणि सईला नावं ठेवण्यापेक्षा स्वतःच्या वागण्यामध्ये जरा सुधारणा करा, म्हणजे उरलेलं आयुष्य जाईल ना, त्याच्यात काहीतरी पुण्याचे क्षण जमा होतील. अहो, माझ्या लेकीच्या सुखाचा विचार करते म्हणजे मी काहीही पाप करत नाही असं मला वाटतं. नाही, तुम्हाला वाटू दे तसं. आणि वंश सुद्धा करतातच की आपल्या लेकीच्या सुखाचा विचार. तेव्हा नाही तुम्हाला असं वाटत? आणि मीच डोळ्यात खुपते तुमच्या. पण ताई कोणाचं वाईट व्हावं असं चिंतत नाही. उलट अंजलीचं चांगलंच व्हावं असं तिला वाटतं. आता काय सांगू मी सरांना? घरी गेल्यावर सरांना सोनं चोरीला गेलंय हे कळणारच आहे. तेव्हा कसं वाटेल त्यांना? नाही, त्यापेक्षा मी एक काम करते, आत्ताच त्यांना सगळं खरं सांगून टाकते. सर, हा माझ्या घरचा रस्ता नाहीये. आपण कुठे दुसरीकडे जातोय का? पोलीस स्टेशनला. पोलीस स्टेशनला का? सोनं चोरीला गेलंय ना सई. विसरलात का? तुम्हाला कसं कळलं? ते महत्वाचं नाहीये सई. महत्वाचं हे की तुम्ही मला हे सांगितलं का नाही. सर, ते तुम्हाला त्रास झाला असता म्हणून नाही सांगितलं. सिरियसली सई, सिरियसली. मी तुम्हाला याआधी कितीतरी वेळा सांगितलं की आपण पार्टनर्स आहोत. आपण एकमेकांबरोबर शेअर नाही करणार तर कोण करणार? आपल्याला काय वाटतंय, आपण काय फील करतो, या सगळ्या गोष्टी आपण एकमेकांबरोबर शेअर करायलाच हव्या ना. हे मला सांगा, तुमच्या करता थोडा त्रास सहन करू शकत नाही का? सॉरी सर, मी नाही करणार इथून पुढे असं काही. पण मला सांगा ना, तुम्हाला कसं कळालं?
नाही तुषार, सोनं चोरीला गेलं हे मी अजून देवांश सरांना नाही सांगितलेलं. आणि मी जर ऑफिशियली तक्रार केली ना तर माझ्या घरी कळेल आणि खूप मोठा प्रॉब्लेम होईल. आणि मला ना असं काही घडू द्यायचं नाही सांगायचंय मला घरात. सर सॉरी, मी खरंच सांगते, तुमच्यापासून हे सगळं लपवताना मला खरंच आनंद नव्हता होत. एक्झॅक्टली तेच तर म्हणतोय ना मी. ही गोष्ट माझ्यापासून लपवण्याची काही गरजच नव्हती सई. इनफॅक्ट तुम्ही जर मला हे सांगितलं असतं तर तुम्हाला जरा रिलॅक्स वाटलं असतं, तुमच्या मनावरचा भार कमी झाला असता. आणि मे बी मी तुम्हाला या सगळ्या गोष्टींमध्ये हेल्प पण करू शकलो असतो हे सगळं सॉल्व्ह करायला. सी सई, आईने दिलेलं चॅलेंज तुम्ही जिंकावं असं मला सुद्धा वाटतं, ऑफकोर्स वाटतं. मग तुम्हाला असं का वाटलं की या सगळ्यात मी तुमची हेल्प करणार नाही किंवा या सगळ्या गोष्टीचा मला त्रास होईल? सर मला वाटतं की तुम्हाला खूप वाईट वाटेल. काय मला सांगा सई, तुम्ही किंवा तुमच्या घरच्यांनी हे सगळं मुद्दाम केलंय का? नाही ना. मग का वाईट वाटेल मला किंवा का त्रास होईल या सगळ्या गोष्टींचा मला? एनिवे ते सगळं सोडा. मला सांगा, पोलिसांमध्ये कंप्लेंट केली ना तुम्ही? सिरियसली सई, सिरियसली तुम्ही अजूनपर्यंत पोलिसांमध्ये कंप्लेंट केलेली नाहीये? अरे मग कसं शोधून काढणार त्या चोरांना? सर मी जर पोलिसात तक्रार केली असती ना तर भैरवी मॅडमना समजलं असतं. आणि तुमच्या कितीतरी साऱ्या ओळखी आहेत ना सर, भैरवी मॅडम पर्यंत ही गोष्ट पोचायला असा कितीसा वेळ लागला असता. आणि परत त्यांनी माझ्या घरच्यांचा अपमान केला असता, आमचा पाण उतारा केला असता आणि नेहमीप्रमाणे बोलून दाखवलं असतं की तुम्ही बेजबाबदार आहात, तुम्हाला काहीच सांभाळता येत नाही, तुम्ही काहीच करू शकत नाही. आणि हे सगळं मला नव्हतं ऐकून घ्यायचं, मला हे सगळं सहन पण झालं नसतं म्हणून नाही तक्रार केली मी. करेक्ट आहे सई, करेक्ट आहे. पण आता जर चोरी झाली आहे तर आपल्याला पोलिसांमध्येच कंप्लेंट करावी लागेल ना, कारण चोरांना तर तेच शोधणार ना. हे तर सिंपल आहे. हो सर, माझा एक मित्र आहे तुषार म्हणून, तो पोलिसच आहे आणि तो मदत करतोय पण अनऑफिशियली. ओके पण हे अनऑफिशियली नाही चालणार, आपल्याला ऑफिशियली याच्यावर काहीतरी ॲक्शन घ्यायला हवी, तेच गरजेचं आहे. आणि सी, तुमचं एवढंच म्हणणं आहे ना की हे सगळं घरी कोणाला कळायला नको. सो डोंट वरी, मी शब्द देतो तुम्हाला, त्या बाबतीत घरी कोणाला काहीच कळणार नाही. ओके, पण इथून पुढे माझ्याशी कधी काहीच लपवायचं नाही सई, कधीच नाही. प्रॉमिस मी. प्रॉमिस, नाही लपवणार काहीच. ठीक आहे.